माझं सौभाग्य भाग 69. ट्रॅव्हलिंगमुळे दमून जिथे ज्याला जागा मिळेल तिथे सगळे झोपले. अचानक रात्री 12 वाजता विक्या उठ लवकर. झोपू देत ना आशू, आधीच तू घोरत होतास म्हणून झोप येत नव्हती. विक्या, अरे मधुरा, काय झालं बच्चाला? ठीक आहे ना ती? तो धास्तीनेच उठला आणि मग पटकन बाहेर आला तर मधुरा आणि सगळे त्याच्यासाठी हॅपी बर्थडेचं सॉन्ग म्हणत होते, त्याला विश करत होते. अरे काय नाही, मधुरा बाहेर बोलवत होती तुला, एवढंच. आशू तू ना. विक्रांत त्याच्याकडे रागाने पाहत होता, त्यामुळे मधुराच त्याला घेऊन टेबल जवळ आली. टेम्पटिंग असा केक, गुलाबाच्या पाकळ्यांनी सुंदर असा सजवलेला टेबल. विक्रांतने मधुराचा हात हातात घेऊन केक कट केला आणि पहिला तिलाच भरवला. मग तिला बाजूला करून अशू, अभि आणि नीलने मिळून त्याला केक भरवला. तसंच सगळ्यांनी फोटोशूटही केलं. मधुराने विक्रांतला ट्रेंडी जॅकेट गिफ्ट केलं. बाकी सगळ्यांनी पण आपापले गिफ्ट्स दिले. अविला व्हिडिओ कॉलवर घेतलं होतं. लवकरच आवरतं घेऊन सगळे परत झोपायला गेले. विकी फ्रेश होऊन आला तर किचनमध्ये मधुरा त्याची वाट पाहत होती. हॅपी बर्थडे माय डिअर हजबंड. गालावर किस करत तिने त्याला विश केलं. माझं गिफ्ट दिलं की? अजून दुसरं काही पाहिजे का? हो देणार ना. कधी? उद्या. उद्या काय? आपण उद्या मैसूर कुर्गला जातोय. ओ, म्हणून सगळे एवढे एक्सायटेड आहेत. खूपच चलाक झाली असा तू. बायको कोणाची आहे मग? तुमच्याकडूनच शिकतीये सगळं. माझी गोड बायको. दोघांनी एक घट्ट मिठी मारली. काय गिफ्ट हवंय विक्रांत? तू कायम माझ्या जवळ राहा. कधीही मला सोडून जाऊ नकोस. कितीही काही झालं तरी, कितीही संकट आली तरी न घाबरता त्याला सामोरी जा. मी नेहमी सोबतच असेन तुझ्या, पण तू मात्र माझी साथ सोडू नकोस. तिचा कंठ दाटून आला होता. रडूबाई, आज तरी रडू नकोस. ती अजूनही त्याला घट्ट धरूनच होती. तो असं का बोलला हे तिला चांगलंच समजलं होतं. चल झोप आता, उद्या लवकर निघावं लागेल ना. गुड नाईट अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे. दुसऱ्या दिवशी निघायचं म्हणून सगळे लवकरच उठले. चहा नाश्ता करून आवरून घेतलं. आई, बाबा, मावशी सगळे व्हिडिओ कॉलवर बोलत होते. विक्या, डिजिटली पाया पड बरं त्यांच्या. आशू म्हटला. कसं? अरे लॅपटॉपच्या पाया पड. त्यांना सांग लॅपटॉपचा कॅमेरा त्यांच्या पायाजवळ करा. यावर सगळेच हसले. ह्याचं ना काही होऊ शकत नाही. मधुरा, आसावरी, प्राजू आणि रश्मीने त्याचं औक्षण केलं. रश्मीच्या वेळी तो उठणारच, तेवढ्यात मधुराने त्याला नजरेनेच नाही म्हणून सांगितलं. मग तो देवाच्या आणि नीलच्या पाया पडला. ट्रिपचा श्री गणेशा करत आधी सगळे मैसूरसाठी निघाले. सगळ्यांना एकत्र मजा करता यावी यासाठी एकच टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली होती. गाणी म्हणत एकमेकांची उडवाउडवी करत ते निघाले. रस्त्यात जो कुठला स्पॉट बघावासा वाटेल तिथे थांबून ते निसर्गाचा आस्वाद घेत होते. हेरिटेज पॅलेस बघत बघत संध्याकाळी मैसूर पॅलेसला आले ते. रात्रीच्या वेळी तो झगमगता पॅलेस बघून डोळ्यांचं पारणं फिटलं. सगळं बघत बघत रात्री जिकडे विला बुक केला होता तिथे आले. फ्रेश होऊन बाहेर आले तर गार्डनमध्ये बर्थडे साठीची तयारी आधीच केली होती. त्याच्या आवडीचं सगळं जेवण होतं. सरप्राईजमध्ये अविनाश केक घेऊन आला. त्याला बघून सगळे खूपच खुश झाले, एक्सेप्ट रश्मी. प्राजूने त्याला पळत जाऊन हक केलं. अविनाशच्या येण्याने सगळा ग्रुप पूर्ण झाला होता. तू आधी का नाही सांगितलं येणारेस म्हणून? मधुरा खोट्या रागात म्हणाली. बार्बी, तू जसं सगळ्यांना बाहेर ठेवलं सरप्राईजच्या नादात, तसंच मी पण केलं. चल मग माझ्या नवऱ्याचं गिफ्ट दे आता. तू ना कधीच सुधारणार नाहीस. हे घे बाबा विकी, तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट. सगळे उत्साहात मस्ती करत होते. केक कटिंग झालं. सगळ्यांनी एक एक करून त्याला भरवलं. फोटो सेशन केलं. म्युझिक ऑन करून ती त्याच्या जवळ येऊन अदबीने त्याला डान्ससाठी विचारत होती. मे आय डान्स विथ यू मिस्टर विक्रांत? शुअर ब्युटिफुल. सगळे कपल जोडीदारासोबत नाचत होते. मधुरा आणि विक्रांत दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. त्याला आवडणारं सायलेंट सॉन्ग तिने लावलं होतं, ज्याचे बोल दोघांनाही सुटेबल होते. हमें तुमसे प्यार कितना. बराच वेळ क्लोज डान्स केल्यावर सगळे गप्पा मारण्यात मशगूल होते. रश्मी बाजूला बसली होती. मुग्धाला पण मधुरा घेऊन होती. थोड्या वेळाने ती झोपी गेली म्हणून तिला बाजूला पाळण्यात ठेवून दिलं. हार्ड ड्रिंक्स पण होते. मधुराला आता कोणतेही रेस्ट्रिक्शन्स नव्हते. तीही वाईन घेत होती. विकी दादा, मी ऐकलं होतं तुम्ही मधुराला आधी ड्रिंक करू नको म्हणून सांगायचात.
आसावरी म्हटली. आसावरी, ड्रिंक कधीच चांगले नसतात. आमचं लग्न झालं ना तेव्हा ती खूप लहान होती. तिला सहन होत नव्हतं. आता तिला चांगलं वाईट समजतं आणि किती घ्यावी हे पण समजतं, म्हणून आता नाही अडवत. डॉल, तुला काहीच नाही वाटत का? कशाचं ग प्राजू? रश्मीचं. तिच्यासोबत एकाच घरात कशी काय राहू शकतेस? मेन म्हणजे ती का आली या ट्रिपमध्ये? मला तर तिचं तोंडही बघितलं ना तरी राग येतो. जान, ती नीलदाची बायको आहे आणि काहीही झालं ना तरी काही नाती तुटत नाही. तिने जे केलं त्याची शिक्षा तिला किंबहुना जरा जास्तच मिळाली. मला आता कोणाबद्दल काहीच विचार करायचा नाहीये. तिच्या असण्याचा आता मला काहीच फरक नाही पडत. मला आता फक्त माझं आणि विकीचं लाईफ स्ट्रीमलाईनला कसं होईल हे बघायचंय. त्यावर फोकस आहे माझा. विकीसाठी मला पुण्यात परत यायचंय. त्याला जे माझ्याकडून अपेक्षित आहे तसं मी नक्कीच बनवून दाखवेन. पण डॉल, तू पुण्यात आलीस तरी तिच्यासोबत. प्राजूचं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच रश्मी तिथे आली होती. या दोघींचं बोलणं बऱ्यापैकी ऐकलं होतं तिने. काय बोलणं चालू आहे तुमचं? प्राजक्ता, तुला जर माझा इतकाच प्रॉब्लेम आहे तर तोंडावर बोल ना. मला तुमच्या तोंडाला लागण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. हो ना, मग माझ्या माघारी तुम्ही हे काय माझे गोडवे गात होतात? गोडवे गायले असते जर तुम्ही तशा वागला असतात तर. हो का? ठीक आहे, मी चुकले. पण तुझी फ्रेंड पण आणि नणंद पण आहे ती माझी, समजलं? बरं, तुझी नणंद ती नाही चुकली का? तिचं काय चुकलं? तिला जर माझ्या बोलण्याचा इतकाच राग आला होता तर तिथेच बोलायचं ना, भांडायचं. हिने आत्महत्या केली म्हणून सगळं महाभारत घडलं. रश्मी थोड्या रागात आणि मोठ्याने बोलली. तसे सगळे त्यांच्या जवळ आले. माझं घर बर्बाद झालं. प्रणोतीची चूक झाली, मान्य आहे मला. ती फ्रेंडशिपला प्रेम समजली. पण मग त्याची शिक्षा मला का? मी बोलून दाखवलं म्हणून का? आज तुम्ही सगळे एक आहात आणि मी एकटी पडलीय. मधुरा अजूनही गप्प होती. का मधुरा, बोल की. अगं तू जीव आहेस सगळ्यांचा आणि हे नील, विकी, आशू हे तिघं तर तुझ्यावर जीव ओवाळून टाकतात. तुझ्या विक्रांती आणि अभिषेकनी माझ्या घरच्यांना कुठलंच नाही ठेवलं ग. का केलंस तू असं? तुझ्या एका चुकीच्या डिसिजनमुळे आज मी एकटी आहे. ज्या नीलवर मी जीवापाड प्रेम केलं तो आज मला आपलं मानतच नाही. नील आणि अभि मध्ये बोलायला जात होते तर विक्रांतने त्यांना थांबवलं. डोंट गो, लेट मधुरा हँडल दिस. आय ऑल्सो वॉन्ट टू नो हाऊ शी टॅकल दिस काइंड ऑफ सिच्युएशन्स. काही कमी जास्तीला आपण आहोतच ना. विकी, अरे मागच्या वेळेसारखी ती निघून जाईल याची वाट पाहायची का मग? विक्या, जर काही झालं ना तर मी तुलाच मारेन. चिल आशू. विकी दादा, मधुरा नाहीये स्ट्रॉंग. नाही असावरी, ती माझी बच्चा आहे. हळवी आहे पण पहिल्यासारखी कमजोर नाही आता. रश्मी वहिनी, जे झालं ते वाईट झालं. विक्रांत आणि अभिने इतकं हार्श व्हायला नको होतं. त्याबद्दल मी तुमची आणि तुमच्या घरच्यांची माफी मागायला तयार आहे. आणि माझा आत्महत्येचा विचार तर एकदमच चुकीचा होता. त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स वाढले. पण एक सांगू, माझ्या मनात तुमच्याविषयी कोणताही क्लेश नाहीये. सगळं विसरून आम्ही आता पुढे गेलोय. तुम्हीही सगळं मागे टाकून द्या ना. हो का? ग्रेट. अजून बोलून तू किती चांगली आहेस हेच दाखवून देतेयस मधुरा. नाही, मला कोणाला मी किती चांगली आहे हे दाखवण्याची गरज नाहीये. कारण ही माझी फॅमिली आहे. नीलदा, विकी, आशू, अवी, अभि, प्राजू यांनी मला माझ्या गुणदोषांसहित स्वीकारलंय. मी कुठे चुकले तर माझे कान धरण्याचा अधिकार आहेच की त्यांना. तुम्ही या फॅमिलीला आपलं मानलं नाही म्हणून तुम्हाला आमच्यात दोषच दिसले. तुम्ही एकट्या तुमच्या तुसड्या स्वभावामुळे आहात. डॉक्टर म्हणून नो डाऊट तुम्ही खूप चांगले आहात. पण एक सून, भाऊजाई म्हणून पूर्ण फेल आहात. तुमच्या बहिणीची चूक ऐकून घेण्याचीही तुमची तेव्हा मनस्थिती नव्हती. आवी आणि माझ्या नात्यावर काळीमा फासून तुम्ही मोकळ्या झालात. तेही फेल गेलं तर कधी नीलदाने आमच्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल, त्याचं तुम्ही भांडवल केलं. तरी तुमच्या नजरेत प्रायश्चित्त दिसत नाही. जर वेळ राहताच तुम्ही माफी मागितली असतीत ना तर ही वेळ आलीच नसती. गेलेला शब्द परत नाही येत तसं गेलेली वेळ पण परत येत नाही. मला तुमचा काहीच राग नाहीये. तुम्ही जर माझ्याशी मनात काही किंतु परंतु न ठेवता बोललात तर मी पण झालेलं सगळं विसरून तुमच्याशी बोलेन. पण जर तुम्हाला मागचं उकरूनच काढायचं असेल तर मी पहिल्याची शांत मधुरा नाहीये तुमचं काहीही ऐकून घ्यायला. समजलं का? उत्तराला प्रत्युत्तर देणं शिकलीये मी पण. एकटेपणा तुम्ही निवडलाय, आम्ही नाही दिलाय तुम्हाला. तुम्ही मोठे आहात. तुम्ही आमची माफी मागावी अशी माझी मुळीच अपेक्षा नाहीये. जास्त काही बोलले असेल तर सॉरी. सगळे आपापल्या बेडरूममध्ये निघून गेले. नील, रश्मी वहिनींना तुझी जास्त गरज आहे. तू अजून त्यांच्यापासून लांब राहिलास तर त्या भरकटत जातील. तुलाच आता सगळं सांभाळावं लागणार आहे. जसं मधुराच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत मी असतो ना तसं त्यांनाही वाटतच असेल की
त्यांचा नवरा त्यांच्या सोबत असावा. प्लीज तू आता त्यांना आपल्यात परत आणू शकतोस. लगेच येतील ही आशा चुकीची आहे, पण प्रयत्न तर करूच शकतोस ना. आणि मग तुझंही आहेस ना त्यांच्यावर प्रेम, मग का ताणतोयस? जी गोष्ट प्रेमाने हँडल करता येते त्याला इतका जोर का लावतोयस? बरोबर आहे तुझं विक्रांत. मी बघतो. तू जा परीला बघ. नील मधुराला सांभाळायला मी सक्षम आहे असं नाही वाटत का तुला? वाटतं रे, पण तू रागीट विक्रांत. आणि ती सोज्वळ आहे म्हणून तिची जास्त काळजी वाटते. अरे तीही काही कमी नाहीये नील. आता खूप बोलते बाबा. जा जा तू रश्मी वहिनींना बघ. विकी, तू केलंयस तिला माफ? हो रे, कधीच. तुझ्यासाठी मी काहीही करेन. तुझीही झालेली फरफट दिसत नाही का मला? मुग्धाला आई आणि बाबा दोघांचं एकत्र प्रेम मिळावं हेच मला पाहिजे. ऑल द बेस्ट. बच्चा, हे काय होतं बाहेर? तिची थोडी मस्करी करावी म्हणून विक्रांत थोडा रागातच म्हणतो. कुठे काय? त्याच्यापेक्षा तिचाच आवाज जास्त येतो. तू बाहेर कशी बोलत होतीस? कशी बोलत होते? हे बघा, माझं डोकं आधीच गरम आहे. तुम्ही अजून करू नका. मी काही चुकीचं बोलले नाहीये. उगाच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. 12 वाजून गेले, संपला बट्टे. झोपा आता गपचूप. त्याला काहीच बोलायला चान्स न देता ती बेडवर दुसऱ्या साईडला तोंड करून झोपी गेली. तो तसाच डोक्याला हात लावून बसून राहिला. नील रूम मध्ये आला तर रश्मी पण मुग्धाला घेऊन झोपी गेली होती. आता उद्याच बोलू म्हणून नील सुद्धा झोपी गेला.